नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट क आणि गट ड भरती 2023 यावर एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। तर आरोग्य विभागामार्फत एक प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये बघा काय म्हटलं आहे, तर आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील परीक्षा राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये 108 परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली होती। ठीक आहे। आणि मित्रांनो, तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे 15 डिसेंबरला जाहीर करण्यात आलेली होती आणि या उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी तुम्हाला 18 डिसेंबर, 19 डिसेंबर आणि 20 डिसेंबर तर हा कालावधी दिलेला होता। ठीक आहे। तर हे महत्त्वाचं बघा, सदर प्राप्त आक्षेपाबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप किंवा हरकती समितीमार्फत स्वीकृत झालेत त्या पदांच्या अंतिम ॲन्सर की म्हणजे उत्तरपत्रिका ही संबंधित उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जे काही आक्षेप घेतलेले आहे त्यानुसार अंतिम उत्तरपत्रिका ही तुम्हाला लॉग इनमध्ये पाहायला मिळणार आहे। तर हे उत्तरपत्रिका तुम्हाला 4-5 दिवसाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकते। ठीक आहे। 4-5 दिवसानंतर ही उत्तरपत्रिका जारी केल्या जाणार आहे, अंतिम उत्तरपत्रिका। यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या जाईल। त्या पदाची परीक्षा ही एकापेक्षा जास्त सत्रात झालेली आहे म्हणजे शिफ्टनुसार झालेली आहे, त्यांची नॉर्मलायझेशन केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी या ठिकाणी लावल्या जाणार आहे। जशी तलाठीची लागली आहे, वनरक्षकाची लागलेली होती, तशीच या पदांची पण लावल्या जाणार आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं की जर तुमचं नाव गुणवत्ता यादीमध्ये किंवा निवड यादीमध्ये आलं तर तुम्हाला अगोदरच कागदपत्र तयार करून ठेवणे गरजेचं राहणार आहे। तर बघा मित्रांनो, संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे, या कागदपत्राची तुम्हाला गरज राहणार आहे। बघा गुणवत्ता यादीमध्ये जर तुमची निवड झाली त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवाव्यात। ठीक आहे। मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट, साक्षांकित म्हणजे अटेस्टेड कॉपी। ठीक आहे। तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट पण लागेल आणि झेरॉक्स प्रती पण या ठिकाणी लागणार आहे। हंगामी फवारणी कर्मचाऱ्याचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरल्या जाणार आहे। ठीक आहे। कागदपत्र तपासणी जिल्हा किंवा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल म्हणजे विभागानुसार तुमची कागदपत्र पडताळल्या जाणार आहे किंवा जिल्हा स्तरावर पण तुमची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी होऊ शकते। हे महत्त्वाचं आहे। ज्या उमेदवाराकडे खालील कागदपत्रापैकी एखादे प्रमाणपत्र उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसियल उपलब्ध नसल्यास त्यांनी 100 रुपये स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून 1 महिन्यात सादर करण्यात येईल, अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल। तसेच सादर केलेले शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस किंवा बनावट आढळून आल्यास झालेले नियुक्तीचे आदेश रद्द करण्यात येईल। तर मित्रांनो, एखादं जर डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून द्यावं लागेल की नियुक्तीपासून 1 महिन्याच्या आत तुम्ही ते डॉक्युमेंट त्यांना प्राप्त करून देणार आहे, असं तुम्हाला 100 रुपये स्टॅम्पवर लिहून द्यावे लागेल। ठीक आहे। बघा यामध्ये कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागेल, तर या ठिकाणी बघा कागदपत्र तपासणीचा आराखडा दिलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जन्मतारखेचं प्रमाणपत्र म्हणजे TC लागेल तुमची किंवा जन्माचा दाखला लागेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट पण या ठिकाणी चालेल। ठीक आहे। नंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। ठीक आहे। यामध्ये जात, पोटजात, प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागेल, हे कागदपत्र तुम्हाला गरजेचं राहणार आहे। जात वैधता प्रमाणपत्र जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर। अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसियल, जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जसे 10वी 12वी पदवीधर पोस्ट ग्रॅज्युएट इतर काही केलं असेल ते तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट जोडावं लागेल। तसेच अनुभव प्रमाणपत्र, तुमचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नर्सिंगसाठी नर्सिंग, फार्मासिस्ट, डेंटल काउन्सिलिंग जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला जवळ असणे गरजेचं आहे। ठीक आहे। मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक प्रमाणपत्र, जर तुम्हाला कॉम्प्युटर लागू असेल तर कॉम्प्युटर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस। ठीक आहे। समांतर आरक्षण बाबतचे प्रमाणपत्र, या ठिकाणी समांतर आरक्षण घेतलं असेल तुम्ही जसे अंशकालीन प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, अपंग, अनाथ यासारखं सर्टिफिकेट तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस लागणार आहे। ठीक आहे। ही संपूर्ण लिस्ट मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे,
व्यवस्थित चेक करून घ्यायची। तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला आधार कार्ड वगैरे या ठिकाणी लागेल। पुरावा तुम्हाला मागितलेला आहे, जो तुम्ही ॲड्रेस टाकलेला होता फॉर्म भरताना त्याचा पुरावा लागेल। स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र असे आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना या ठिकाणी बघा आधार कार्ड आवश्यक म्हटलेलं आहे, आधार कार्ड तुम्हाला लागेल। आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, ठीक आहे, हे महत्त्वाचे दिलेले आहे, काही चालू शकते, ठीक आहे। नंतर स्वतःचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो आणि मित्रांनो तुम्हाला 2 फोटो पण सोबत घेऊन जावे लागेल। आणि नावामध्ये जर तुमचे बदल असेल त्याबाबतचे गॅजेट किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र, जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत न्यावं लागेल किंवा एखादं गॅजेट तुम्हाला सोबत न्यावं लागेल। तिथे ती 15 डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे मित्रांनो। तुम्ही अर्ज भरताना जे काही नमूद केलेलं होते त्याचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यावं लागेल आणि त्याची झेरॉक्सप्रती तुम्हाला सोबत न्यावे लागेल। झेरॉक्सप्रती हे अटेस्ट करून न्यायचे। संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। तर काही दिवसांमध्ये तुमची अंतिम उत्तरपत्रिका येणार आहे आणि अंतिम उत्तरपत्रिका आल्यानंतर त्याच्या आधारे तुमची गुणवत्ता यादी लागेल। गुणवत्ता यादी लागल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार करून ठेवणे गरजेचं राहणार आहे। तर तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसेल ते आताच काढून ठेवा, ठीक आहे मित्रांनो। व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, धन्यवाद।